नवीन रूम मध्ये बोलूया. हा रूम आहे रायझिंग ओएस. हा रायझिंग ओएस इंटर सेटिंगच हे आहे आणि त्याचं हे असं व्हर्जन आहे 6.00. Android 15 वरती आलेला आहे. Android 15 वरती आलेला आहे आणि अनऑफिशियल ॲक्च्युली आहे OnePlus 80 साठी. आणि ह्याच्या आपण फीचर्स पाहूया काय काय. याच्यामध्ये कॉल रेकॉर्डिंगसाठी PCR आहे आणि हे जे काय आहे ते सर्व ऑफिशियलच आहेत. फक्त माझीच एकच ॲप आहे तो हे केला रूटिंगसाठी. त्याच्यानंतर सेटिंगमधले फीचर्स बघूया आपण काय काय. नेटवर्कमध्ये सिम्पलच आहे, जास्ती काय नाही आहे, फक्त DNS आहे तिथे. त्याच्यानंतर काय नाही आहे. कनेक्टेडमध्ये तर काय सेमच आहे. पर्सनलाइजमध्ये सर्व त्यांचं थीम वगैरे आहे. हे थीम्समध्ये बूट ॲनिमेशन चेंज करता येतं. जवळपास इतके 4-5 आहेत, 6. त्याच्यानंतर फॉन्ट स्टाईल आहेत, ज्या पाहिजे तितके चेंज करता येतात. त्याच्यानंतर हे आयकॉन पॅक्स आहेत. त्याच्यानंतर नेव्हिगेशन बार, आयकॉन शेप्स, क्विक सेटिंग त्याच्यामध्ये किलर येतं. लाईक ऑलरेडी ऑन केलं आहे हे असं येतं वरून. त्याच्यामध्ये हे कस्टमायझेशन्स आहेत. लाईक हे नेचर्स इतके आहेत, पीचेस घेतात तर यासाठी सर्व दाखवणार. त्याच्यानंतर IQS अनसिक्युअर आहे. हे टाईल्स आहेत 3 प्रकारचे. हे कलर्स आहेत US पॅनलचे. हे लेआउट पाहिजे तसे चेंज करता येतात. ॲनिमेशन स्टाईल्स, डाटा युसेज. त्याच्यानंतर सिस्टम एरियामध्ये हे इनेबल डॅशबोर्ड ग्रीटिंग्स आहे, सर्च बार स्टाईल आहे, Android 15 आहे आणि हे 4 आहे. त्याच्या सेटिंगमधले जे आयकॉन दिसतात तेच बाकी आहे तो आहे. त्याच्यानंतर आहे सिग्नल आयकॉन्स असे आहेत, ते 5 आहेत. त्याच्यानंतर स्टेटस बारमध्ये भरपूर बार चेंज करता येतात. आयकॉन्स चेंज करायची लिस्ट आहे. नोटिफिकेशन काउंट आहे, नेटवर्क, ट्रॅफिक मॉनिटर आहे, वायफाय स्टँडर्ड समजण्यासाठी आहे, बॅटरीसाठी इतके आहे, iOS आहे, पोर्ट्रेट आहे, पिक्सल टाईप आहे, टेक्स्ट हिडन, चार्जिंग पर्सेंटेज आहे. नंतर लोगो आहेत, लाईक पिक्चरवरती आली आहेत लोगोचे इतके हे आहेत. त्याच्यानंतर पॅडिंग कमी जास्त करता येतं. लाईकवरती आता इथं लोग आहे वाढतं वरती असतात. त्याच्यानंतर वॉल्यूम पॅनलचे इतके हे आहेत. वायफाय आयकॉन्स इतके स्टाईलचे आहेत. स्क्रीन ऑफ ॲनिमेशन्स आहे थीम्समध्ये. त्याच्यानंतर टूल बारमध्ये एक्स्ट्रा फीचर्स आहेत. हे असिस्टंट म्हणून त्याच्यावर इनबिल्ड आहे. डिस्प्ले आहे, पॉकेट डिटेक्शन आहे, ऑलवेज ऑन पॉकेट मोड आहे, पिक्सल्स आहे, स्मार्ट पॉवर ऑफ आहे, गेस्चरसाठी इतके आहेत. शेप वगैरे इतके ऑफरसाठी हे नसतात. फिंगरसाठी इतके आहेत. लॉंग गेस्चरसाठी पण आहेत. त्याच्या नेव्हिगेशन्स जे आमचे आहेत ते. सिक्युरिटीमध्ये डेव्हलपर ऑप्शन हाय करण्यासाठी आहे. रिस्ट्रिक्शन हे आहे, स्क्रीन कॅप्चर हे आहे, इग्नोर विंडो सिक्युअर फ्लॅग सुद्धा आहे. स्पूफिंगमध्ये 6 ऑप्शन आहेत. गुगल ॲपसाठी स्पूफ आहे, वर ॲप्लिकेशनसाठी स्पूफ आहे. तुमच्याकडे फाईल असेल तर जे सॉंग्स पाहिजे त्याच्यावर इनेबल GMS स्पूफ आहे. कीबोर्ड स्पूफिंग आहे, कीबॉक्स स्पूफिंग आहे, प्ले इंटिग्रिटी आहे, अपडेट इंटिग्रिटी आहे, कलर आणि फोटो स्टुडिओ सुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन भेटतात, एक क्विक स्टेप आणि पिक्सल लॉन्चर. त्याच्यानंतर डिस्प्लेमध्ये सेम ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये डबल टॅप वगैरे सेम आहे. वॉलपेपर स्टाईल्स आहेत इतके आहेत त्यांचे ऑनलाईन वगैरे. त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये एक ऑप्शन एक्स्ट्रा आहे की आइसलँड नोटिफिकेशन सुद्धा ऑप्शन आहे याच्यामध्ये ॲक्च्युली. नंतर बॅटरीसाठी
रॅम बूस्ट फक्त एक्स्ट्रा दिला याच्यामध्ये. सिस्टम सेम आहे सर्व आणि अनऑफिशियल असलेला काय तुम्हाला करता येणार. पॉटमध्येही सेम असं दिसतो. गुगल व्हॅल्यू सिक्युरिटीमध्ये पण सेम आहे. accessibility, then लोकेशन पासवर्डसाठी गुगलचं आहे. सेफ्टी इमर्जन्सी इतकंच आहे. त्याच्यानंतर हे ॲप्स आहे आणि हे नोटिफिकेशन इतकं थोडाफार चेंज करता येतं कलरमध्ये. थँक्यू.